खूप बाहेर तर भांडण करत आला ना तर आमची घरातली मोठ्यांची भांडण लागायची आणि ह्याला मम्मी 100% मारायची. फार भीती वाटते तुझी, असं वाटतं की भविष्यात हिचं लग्न झालं तर हिचं नवऱ्याचं काय हाल करतील. नवऱ्याचे हाल होणारच आहेत 100%. मी सांगतो इथं बसून मार खा, नाश्त्याला पण मार खायचा, झोपताना पण मार खायचा. मग कॉमेडी व्हिडिओ एक काढला आणि तो व्हायरलला गेला. मग आम्ही इथून सुरुवात केली की मम्मीचं ताटांवर फार प्रेम आहे का तुझं ताटांवर प्रेम आहे? माझंच आहे. एकदा ना हातावर घातलं होतं, 5-6 दिवस हा सुजला होता, मी सांगितलं नव्हतं. माझ्या पण. नमस्कार. आदर्श महिला गृहउद्योग प्रस्तुत कुंभार बंधू बाजार आमटी प्रस्तुत केडी न्यूज अर्थात कर्कम दर्शन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांबरोबर बरंच काही सर्वांसाठी सर्व काहीच्या स्पेशल पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे पंढरपूरचे भन्नाट असे इन्फ्लुएन्सर्स आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्याच रील्स आपण बघतो. खरं तर हसवणं फार अवघड असतं आणि ते हसवण्याची जबाबदारी पूर्ण करतात, आपल्या सगळ्यांना मन भरून हसवतात. तर असेच पंढरपूरचे 2 भन्नाट इन्फ्लुएन्सर्स ज्यांच्या रील्स आपण बघत असतो ते आपल्या सोबत आहेत. रुपेश आणि गौरी, तुमचं सगळ्या दोघांचंही खूप स्वागत आहे कर्कम दर्शन मध्ये. तर आपण आता सुरुवात करूयात आपल्या पॉडकास्टला. तर मला तुम्हाला दोघांना विचारायचं की मग तुमचं लहानपण कसं होतं? का तुम्ही लहानपणी पण भांडायचा का? असं जास्त भांडायचं लहानपणी. आगाऊ कोण होतं? जास्ती आगाऊ तर हा. खूप बाहेर तर भांडण करत आला ना तर आमची घरातली मोठ्यांची भांडण लागायची आणि ह्याला मम्मी 100% मारायची. ह्याला मारले की आम्ही तिघी शांत बसायचो. सगळ्यात मला एकट्याला मारताना ना सगळी मार खायचो आम्ही चौघ पण. मी एकट्याला मारतच नव्हती, सगळ्याला मारायचे. आमच्या तिघांवर पण निघायचं बाकीच्या. तू सगळ्यांचा मार खाल्लास. पण मी एक गोष्ट फार बघितली की तुझं तिघी बहिणींवर प्रचंड जीव आहे, पण मग आवडती बहीण कुठली? सगळ्यात लाडकी 2 नंबरची आयुष्य आयशू दीदी. तुझ्यावर जीव नाही बघ बर का. घरी जाऊन ह्याच्यावर पण भांडण. मार कोणाचा खाल्लाय सगळ्यात जास्त? हेच खाल्लं. आता दुसरं कोणाचा खाणार? हेच खायला लागतं. उठलं की सुटलं मार खावा, नाश्त्याला पण मार खायचं, झोपताना पण मार खायचं. मग पुढे मग हे इंस्टाग्राम कडे कशी तुमची जर्नी गेली? का लहानपणी असं काही पण नव्हतंच आय गेस, आपल्या वेळेस एवढं नव्हतं लहानपणी. मग तिकडे कसे वळलात? 10वी चालू होती आणि लास्ट पेपर झालाच नाही. लास्ट पेपर झालाच नाही, लॉकडाऊन पडलं ना. ते सगळं कोरोनाचा पिरियड चालू होता. मग घरी बसून सगळे होते आणि आम्ही आत्याच्या घरात सगळेजण राहिलो होतो. म्हणजे असंच ना, आपण कॉमेडी वगैरे करतो. मग रील बघत बघत मोठी बहीण होती ना, ती म्हणली आपण पण एक रील काढूयात कॉमेडी मध्ये. हा तर काही तयारच नव्हता पहिल्यांदा. मग दीदी म्हणली नाही आपण एकदा ट्राय करूयात. मग कॉमेडी व्हिडिओ एक काढला आणि तो व्हायरलला गेला. मग आम्ही इथून सुरुवात केली की बाबा चला आपण करत जाऊया, बघू का आहे का ह्याच्यामध्ये खरंच. असं करत करत मग तेव्हा टिकटॉक होतं, त्याच्यावरती झालं चालू. हे फार अवघड बरं का. लोकांच्या पहिल्या रील्स फार क्वचित व्हायरल जातात. म्हणजे कितीतरी रील्स टाकत राहून राहून मग एखादी जाते आणि मग ती की पहिली रील सोडली होती पण कॉमेडी. त्याच्यामुळे ती लॉकडाऊन मध्ये टिकटॉक लेवल म्हणजे बंद पडल्यानंतर आम्हाला कळतच नव्हतं की पुढं काय करायचं, कारण सांगणार कोण नव्हतं. त्याच्यामुळं करत करत आतापर्यंत पोहोचलो. मला विचारायचं की मग ही रील्सची आयडिया आता कोणाची असते? म्हणजे कोणाला सुचते किंवा कुणाच्या डोक्यात येतं की हे असं करायचं? आयडिया तर सगळेच काढतो. म्हणजे कॉमेडी व्हिडिओ दुसऱ्यांचा आवडला त्याच्यामध्ये आपण काहीतरी ट्विस्ट करून व्हिडिओ करायचा, किंवा आपण असं एखादी वस्तू बघितल्यानंतर असं इमॅजिन करून मग म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवतो. स्वतःचीच आयडियाच. मी आता अभ्यास करताना तुमच्या जवळजवळ अख्खं अकाउंट मी ढुंडाळून काढलं आणि मला प्रत्येक व्हिडिओला जेन्युअनली हसू येत होतं. खरंच ग्रेट ग्रेट ग्रेट. पण मग तुमच्या जेन्युअन एक चर्चा होते आणि मग कोण काय असं करायचं तसं करायचं आणि मग फायनल आयडिया. मग मला असं विचारायचंय की खूप लोकांचे हेट कमेंट्स येतात आपल्याला किंवा काय, तर मग ह्याला कसं तुम्ही सामोरे जाता? कमेंट आल्यानंतर एकतर वाचतच नाही कमेंट. वाचायला गेलं तर मम्मी पहिल्यांदा कमेंट बघत बसते, कोणाची वाईट कमेंट आली तिथं जास्त वाईट कडे. मम्मी म्हणते अगं, मी म्हणते की मग अरे चांगला पण कमेंट बघ ना तू, वाईट नको बघू, दुर्लक्ष कर. जगामध्ये तर वाईट बोलणारे लोक खूप कमी आहेत आणि चांगलं बोलणारे जास्त आहेत ना. चांगलं बोलणारे लोक आहेत. तर मग आता ही जी सगळी बरीच लोक भेटत असतील फॅन फॉलोइंग, कसं वाटतं? छान वाटतं. नाही असा एखादा भन्नाट किस्सा की भयंकर फॅन आलाय भेटायला शोधून शोधून, असा काही किस्सा असेल तर? एक तेवढं लक्षात राहिलंय ना, एक लहान मुलगी होती, तिचा मामा म्हणजे ती मामाकडे आली होती. मग ती 2-3 दिवस हुडकत होती की रुपेशचं घर कुठे.
मला त्यांना भेटायचंय आणि तिच्या मामांना प्लस बोलता येत नव्हतं. म्हणजे ती लहानच एकटी होती ना, तिला ती कसं विचारणार कोणाला. तिचे मामा असं ऍक्शन करून बोलत होते, तेव्हा खूप वाईट वाटलं. 2-3 दिवस ते घर हुडकत होते. मग शेवटी त्यांना एक रिक्षावाले आमच्या शेजारचीच आहेत, त्यांनी आणलं आमच्या घरी. ते सांगत होते, खूप वाईट वाटलं तेव्हा. म्हणजे एवढं सगळं क्राऊड तुमच्यावर जेव्हापासून मी खूप सारे कमेंट्स ऐकते ज्यांना भयंकर आवडतात. हेट कमेंट्स तशा खूपच कमी आहेत, खूपच म्हणजे जेन्युइनली कमी आहेत. पण मग मम्मी पप्पांना काय वाटतं तुमच्या? आणि त्यांचा विश्वासच नव्हता की एवढं आम्ही मोठं होईल, कारण आम्ही पहिल्यांदा सुरुवात खूप लहान, म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं. त्यांना वाटायचं जाऊ दे काहीतरी करतात, कॉमेडी असू दे. पण आता त्यांचा विश्वास बसलाय की नाही, काहीतरी आहे, करिअर करतात पुढं. त्यांना पण भारी वाटतं आता. मी भरपूर रील्स बघितल्या, पण त्याच्यामध्ये मम्मी असते, पप्पा नसतात का? पप्पा वाईट ऍक्टर आहेत का? नाही ऍक्टरच नाहीत आमच्या घरात. मी त्यांची एकच रील बघितली, काहीतरी ते बॉल खेळत होता तुम्ही आणि मग ते आत निघून गेले. का तुम्ही त्यांना अजून कन्व्हिन्स नाही केलं रील बनवायला? असं काही नाही, त्यांना पण आवडतं. इथून पुढे ट्राय करेन. मला अजून एक गोष्ट विचारायची की मम्मीचं ताटांवर फार प्रेम आहे का तुझं ताटांवर फार प्रेम आहे? माझंच आहे. ती तयार नसते तर ताट मारायला, पण हा ह्याचं सगळं मम्मी ऐकते बरं का. मम्मी हा म्हणला ना आधी, मम्मी चला आपण करूया, ते तयार होणार, पण आम्ही तिघी पण मागं लागलो की नाही करणार. नाही हा एकच शब्दात ते ऐकतेच. एकदा सटकलं नाही, एकदा सटकते. काकूंची ऍक्टिंग खरंच भारी. पण मला विचारायचं, एवढ्या वेळा तुला असं काही काही लागलं जातं, असं खरंच जोरात बसलीये किंवा जोरात बसली तसं? एकदा ना हातावर घातलं होतं, 5-6 दिवस हा सुजला होता, मी सांगितलं नव्हतं. माझ्या पण नाही भयंकर, कारण त्याच्यातून लोक हसतात पण लागत खरंच जोरात असणार आहे बिचाराला. चापटा पण घालते कधी कधी मला तुला विचारायचं, तुझ्या एवढ्या फॅन्स आहेत, मग काय मुली फॅन्स असतील प्रचंड मागे लागलेल्या, असं काही आहे की नाही? हसू नको फक्त. भरपूर डीएम्स येत असतील तुला, डायरेक्ट प्रपोज वगैरे असं काही? नाही, मी कसं माहिती आहे का, मोठ्या आयडी चेक करत नाही, हिंदीच असते मोठ्या आयडीवर. कोणाचा मेसेज आला तरी बघत नाही. हे खरं आहे का? मी जातच नाही मोठ्या आयडी मध्ये, त्यामध्ये मेसेज मध्ये जातच नाही. तुम्ही आता क्लोथिंग ब्रँड पण एक चालू केलंय, तर मग ती आयडिया कसं काय आली डोक्यात? शॉपची आयडिया तर तिथेच होती खरं तर. सगळंच कारण तीच बघती, आयडी पण तीच चालवती, किंवा प्रमोशन असतील तेच सगळं तेच. आणि आमची आयडिया पण व्हिडिओची पुढे आम्ही थांबलोच होतो खरं तर. हा तर काही करतच नव्हता, आमच्या दोघांचे जास्त प्रयत्न होते, पण त्याच्यामध्ये पण तिचे जास्त होते की आपण करूयात आणि होईल ना काहीतरी, आपण सुरुवात तरी करूया. जास्त करून तर याच्या मागे लागलं प्रत्येक गोष्टीला अजून सुद्धा. तर शॉपची पण आयडिया तिचीच होती. आता कसा आहे शॉपचा रिस्पॉन्स? बरं आहे, तरी पण जास्त अपडेट नाहीये त्या आयडीवर, त्याच्यामुळे एवढं नाही, स्लो चालू. नाही एकंदर शॉपचा बोलते मी, आयडीचं राहू दे, शॉपचा. शॉपची पण आयडिया ना दुसरी. मी पाहिलं, पण आम्ही त्याच्यावर जास्त अपडेट टाकत नाही, त्याच्यामुळे जरा स्लो चालू. ओके, आताच तुम्ही नवीन गाडी घेतली, काय म्हणजे ठरलेलं काय, स्वप्नपूर्ती काय, नेमकं काय फिलिंग काय? आता आपली गाडी आहे बाबा. मला तर 3 दिवस झोपच नव्हती गाडी आणायची म्हणल्यावर. सांग ना, स्वप्नपूर्तीच आहे, तुझी ड्रीम होती वेर नाही? म्हणजे गाडी तर आम्ही म्हणजे गेलतो 2-3 ठिकाणी, आम्ही नुसती गाडी बुक करून आवडायची आम्हाला, हे घ्यायची ते घ्यायचे, पण असं वाटत नव्हतं की मी म्हणजे माझे ड्रीम आहे नाही वेरणा. म्हणजे मी बजेट बघून मी शांत बसलो होतो ना, त्याच्यामुळे मला वाटतच नव्हतं मी ही गाडी घेईल. मग आम्ही दुसरी गाडी बघितलेली, क्रेटा, परत ना अजून अल्काझर बघितलेली. असं बघत बघत मग एकदमच ठरलं वेरणा घ्यायची. मग तर काय विषय ना, दुसरी कुठली गाडी बघत नव्हतं, फक्त वेरणा घ्यायची. मला पण आठवतंय, जेव्हा मी पहिल्यांदा गाडी घेतली तेव्हा मी ना असं सारखं घरातून बाहेर जायचं आणि जाऊन गाडीला बघायचंय, मग परत थोड्या वेळाने मला सुद्धा नाही गाडी, परत जाऊन गाडीला बघायचंय. गाडी खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचं दोघांचं पण. मला तुला महत्वाचा अजून एक प्रश्न विचारायचा की तुला पोट भरून जेवायला देत नाहीत का घरी? सारखं मार खात असतोस. मी कमीत कमी दिवसात 4-5 वेळा जेवतो, मग माझ्या वैताग ते सगळे सारखं जेवत असतो मी. तू मार का खातोस? बर, मग तिला तू कधी मारणार आहेस? कारण लोकांचे असे भरपूर सारे प्रश्न आहेत की आता रुपेश कधी गौरीला कधी मारतोय, लोकांना फार व्हिडिओ मध्ये नसेल पण रिअल मला वाटतं की उगाचच नाही मारत नाही मी, फक्त मोठ्या दिदीला अजून एक प्रश्न आहे मला तुझ्यासाठी की लोकांना ह्या सगळ्या रील्स बघून
फार भीती वाटते तुझी, असं वाटतं की भविष्यात हिचं लग्न झालं तर हिच्या नवऱ्याचे काय हाल करतील. नवऱ्याचे हाल होणारच आहेत 100% मी सांगतो इथं बसून. असं काही नाही. नाही, सगळ्यांना खूप टेन्शन आहे. लहान मुलं जरी आली ना शॉप वरती मी बसल्यानंतर आधी मला विचारतात की रुपेश भैया कुठे आम्हाला त्याला भेटायचं. कारण ते खरंच घाबरतात मला, त्याला वाटतं मी खरंच मारते. पण मग खऱ्या आयुष्यातला तुमचा बॉन्ड कसा आहे दोघांचा? जास्त लय भांडतो तर नाही तो का मी हिनं मला कधी हसत बोलतच नाही. रिअल मध्ये सुद्धा कायम रागात. हिला काय विचारलं ना मला हे पाहिजे ते माझा पाहिजे, चेहराच तसा आहे. चिडचिड. बस किसान चिडचिड वाचकायचे नाही सुद्धा सर कायच करत नाही. परत मी बोलायला लागली मग मला मम्मी सारखं मला खवते तूच करतो चालू करतो. ह्यांना काय विचारलं ना माझी ही गोष्ट जे कुठे आहे. विचारायचंय ना ते विचारत नाही, जे विचारायचं नाही ते मुद्दाम विचार. आता मला ती गोष्ट लागते म्हणले मी विचारणार ना ती कुठे आहे. यांच्या खऱ्या आयुष्यात पण रील्स बनवू शकतात बरं का प्लीज. असं काय गिफ्ट आहे जे तू त्याला दिलेस जे खूप प्रेशियस आहे आणि तू तिला दिलेस जे खूप प्रेशियस आहे? आपण तुझ्यापासून सुरुवात करू. दीदीपासून नाही नाही तुझ्यापासून नाही नाही दीदी पहिलं. नाही नाही बरं तू सुरुवात कर, काय हरकत हा नाही. तू त्याला एकतर कधी गिफ्ट दिलंच नाही, कारण मीच असते त्याच्यासाठी महत्वाचे असं मला वाटतं. पण मी टॅटू खरं मी काढणार नव्हते. मला खूप जण बोलले नको काढू. पप्पा बोलले काढ, खूप मोठा काढ बोलले. मम्मी नको बोलली हातामध्ये, तरी मी काढलं. हेच गिफ्ट. मी तर कोणाला सांगितलं नाही टॅटू करणार आहे म्हणून. गपचूप पुण्याला जाऊन काढून आलो टॅटू. कारण दुसरी वस्तू दिली तर ते हरवून जाईल किंवा काहीतरी बिघडेल, पण हे आयुष्यभर माझ्या हातावरती राहणार आहे. त्याच्यासाठी हेच गिफ्ट नाही खरंच कारण टॅटू परमनंट राहतो आणि टॅटू काढणं खूप मोठा डिसिजन आहे. तू काही दिलेस ना? जे काय काय दिलंय त्याला जे काय काय दिलंय जे पाहिजे ते दिलंय तिला. काय म्हणणार ते. हो दिलंयच. बर 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 बर. आता आपण गेम्स कडे वळूयात. पण हा त्याच्या आधी आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर येऊ की आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमच्या दोघांचे? म्हणजे आम्हाला इंस्टाग्राम चालूच आहे, अजून भरपूर 5-10 मिलियन होऊ देत अशी माझी इच्छा आहे. बिग बॉस मध्ये पण जायचंय आम्हाला ह्या दोघांना प्लीज बिग बॉस मध्ये बघायचंय. सो प्लीज बिग बॉस ऐकताय तर आम्हाला घ्या, पुढच्या सीझन मध्ये पाहिजे. हो हो मला पण जायचं प्लीज. फ्युचर प्लॅन्स काय आहेत आता अजून? फ्युचर प्लॅन्स तर केलं नाही, मी तर नाही केला अजून. काय असेल ते असेल. फ्युचर यूज तर आपण गेलो तर काय करायचं, त्याच्यामुळे पुढचा विचार नाही करायचा. जे चालू आहे ना जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचा. ओके. कारण मी खूप टाइम बघितलंय की लोक स्वप्न बघतात ते पूर्ण होत नाहीत. लोकांचे स्वप्नच बघायचे ना, जे होईल ते होईल. कधी वाटत नव्हतं की एवढा मोठा रील स्टार होईल, एवढे लोक ओळखतील, असे व्हिडिओ काढून एवढं पुढे जाईल असं वाटत नव्हतं. जे नशिबातले ना ते होत असते. खरंच जे नशिबात आहे ते होत असतं. आणि एक वेळा खरं सांगते, एखाद्याला रडवणं खरंच खूप सोपं आहे. म्हणजे आपण काही थोडंसं इमोशनल बोलून समोरचा रडू शकतो, पण हसत नाहीत लोक जोपर्यंत त्यांच्या. असे पण खूप जण लोक आलेत की जे आजारी होते आणि आमचे व्हिडिओ बघून बघून ते हसायला शिकले. असे पण खूप जण आहेत आणि त्याच्यातून ते बरे झाले. नाही खरंच एक दिलासा भेटतो ना माणूस, तेवढा एंटरटेन होतो आणि ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही हे करताय, मी म्हणते एका प्रकारचं समाजकार्याचं आहे. आपण लोकांना एंटरटेन करतोय, त्यांना हसवतोय. थोडा वेळ आपण कसं सिनेमाला जातो, आपण म्हणतो नाही यार माझं मागचे सगळे विचार राहून जात आहेत आणि मी ह्याच्यावर फोकस करून मी हे फक्त एवढं एंटरटेनमेंट घेतेय. तर खूप छान आहे, तुम्ही लोकांना त्यांचं दुःख विसरवण्याचा प्रयत्न करताय. तुमचं खरंच काय काय नंतर असं करतात की आम्ही कधी बघितलं नाही म्हणतात, असं बहीण भावाचं नातं फोटोच नाही बघितलं म्हणते. नाही खरंच कमेंट मध्ये जास्त कमेंट मध्ये आणि जेन्युअन आहे तुमचं जे काही येते. म्हणजे आता प्रत्येक घरात बहीण भाऊ भांडतात, तुमच्याकडे बघितलेले केसेस ऑलमोस्ट घरामध्ये घडतात आणि ते रिलेट होतं. जे कॉन्टेंट तेव्हा खूप चांगला चालतो जेव्हा समोरच्याला वाटतं नाही यार हे आपल्याच घरात चाललंय, इथेच चाललंय समोर. नाही खरंच मस्त. तर आता आपण गेम खेळणार आहोत. काही प्रश्न रुपेश बद्दलचे आहेत ज्याची उत्तरं मी रुपेश कडून घेतलीत, काही गौरी बद्दलचे आहेत ज्याची उत्तरं मी तिच्याकडून घेतली. ज्याचे जास्त बरोबर येतील त्याला घेऊ. ओके. तर रुपेशचा आवडता रंग? ब्लॅक. ओके. आवडता पदार्थ? मला चिकन मटन जास्त आवडतं नॉनव्हेज मध्ये. ओके. त्याच्या बेस्ट फ्रेंडचं नाव? दोघं जण आहेत. हा. सौम्या बोल्या. ओके. त्याच्या वाढदिवसाची तारीख? 5/8. मराठीत सांग, आपण मराठी माणसं आहे. 5/8/2004. ओके. आवडती हिरोईन? अभिनेत्री? अगं ऑफकोर्स मी त्याला अभिनेता का विचारणार.
तुम्ही मला म्हणला अभिनेता म्हणून मी अभिनेता लिहिला. कोण आवडत असेल तर? अरे मला तर तुझं कायच माहित नाही. तर असं वाटतं श्रद्धा कपूर. ओके बरोबर आहेत, म्हणजे जवळजवळ 5 उत्तर बरोबर आली तुझी. आता रुपेश तुला. मला काय विचारतो. ओके 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 चलो. आवडता रंग गौरीचा? सांग ना. सांगते तुला. ब्ल्यू. चुकलेलं आहे. मी तुला हिंट दिली असती ती जे काही घालून आली आहे त्यास. किती सोपं आहे बा. ठीक आहे चलो. आवडता पदार्थ? पनीर. चूक 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 सबशेल चूक. ओके ठीक आहे. पावभाजी होती अरे, मी सारखी नित्य सेंटरला द्या. वाढदिवस तुमचं सेम आहे. तुम्ही जुळे आहात का? नाहीये, 1 yearचा गॅप आहे. अच्छा ओके फाईन. हा ठीक आहे चलो. तिची बर्थ डेट? 3/8/2003. ओके ठीक आहे. तेवढी. तिचा आवडता अभिनेता? आता बिग बॉसचा विषय निघालेला. हिंट आहे तुला. बिग बॉस. हा ना, म्हणजे व्हॅलिड खूप जवळची हिंट आहे. तू खरंच फटके खाशील तिसऱ्या. बिग बॉस कोण करते? हिंदी बिग बॉस. टायगर अभी जिंदा है. बरोबर ना त्यांचाच ना? कोण? सलमान खान. सलमान खान. पण ठीक आहे, म्हणजे आपण तुझे 3 बरोबर आहेत, पण तुला काही गिफ्ट वगैरे मिळणार नाहीये अजिबातच. तर हे तुला. वेलकम. ओके चलो, आता आपण दुसरा राऊंड कडे येऊयात आपल्या गेमच्या. त्या 2 स्लेट्स आहेत, त्या दोघंही घ्या आणि त्यातलं कोण कसं आहे, म्हणजे मी एक प्रश्न विचारेन त्याचं उत्तर काय. रुपेश असेल तर रुपेश दाखवायचं, गौरी असेल तर गौरी दाखवायचं. ओके. तर सगळ्यात जास्त आईचा मार कोणी खाल्लाय? रुपेशनी खाल्लाय. ओके. सकाळी उठल्या उठल्या फोन कोण घेऊन बसतं? अरे. भांडणाची सुरुवात कोण करतं? त्यांनी गौरी सांगितलं बरं का. सगळ्याला माहिती कोण करतं. ओके. सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? उठल्यानंतर 2 तास असतो पारुसा. असू दे, पण तू उठते का लवकर? उठायचा प्रश्न नाही. रात्री लवकर झोपायचं, सकाळी उशीर न उठायचं, दुपारी पण झोपायचं. पण चुकीचं आहे. तू नाही ना आळशी? लय आळशी ती. आणि 2 तास मोबाईल घेऊन बसतो. आंघोळ वगैरे काहीच नाही. हा मग त्याचं नाही चालू आहे, झोपेचं चालू आहे सगळं. आळशी पण पण आळशी कोण आहे? व्हिडिओ काढण्याच्या आधी पण हा आळशीच करतो. आळशीपणाच आहे सगळं. होय, तू आळशी. तिला माहिती विषय सांगतो. तिला माहिती की. घरात सगळ्यात जास्त पसारा कोण करतं? बर. घरात सगळ्यात जास्त लाड कोणाचे होतात? कोणच काय बोलत नाही बिचाऱ्याला. सगळ्यात जास्त मेकअपला कोणाला वेळ लागतो आवरायला? मलाच. मुलींना लागतच असतो. ऑफकोर्स मुलींना लागतो. ठीक आहे ठीक आहे. सगळ्यात जास्त कपडे कोणाचे आहेत घरात? ओके ठीक आहे. तर ह्याचं गिफ्ट आपण दोघांनाही देऊ. दोघांनी ऑनेस्ट दिलीत ना उत्तर. तू आहेस ना आळशी, त्याच्यामुळे. ती आळशी. मी तर मला नाही वाटत मी आळशी. ओके चलो, तर रुपेशला हे गिफ्ट. थँक्यू. आणि थँक्यू. वेलकम. सो आता आपण अजून एक गेम खेळणार आहोत. तर गेम असा आहे, दमशराज सारखाच आहे, फक्त दमशराज मध्ये गाणी असतात. इथे शब्द असणार आहेत. तुम्हाला तो शब्द सोडून दुसरा शब्द वापरून एकमेकांना सांगायचं की तो शब्द कुठला आहे. जसं की मी म्हंटल, जर मला पेढा हा शब्द आला तर मी म्हणणार तो गोल असतो. आपण शाळेत पहिला आल्यावर तो देतात, गोड असतो. असंच तो शब्द न सांगता तुम्ही दोघांनी एक्सप्लेन करायचं. सो एक एक चीट घ्यायची. एकदा तू एकदा रुपेश. ओके चलो. काय करू सांग. गौरी. अगं तू असं वाचायचं नाहीयेस. मला कळत नाही मग गेम. अरे तुम्हाला काय करायचं माहिती का? तुला का असेल ना ते मला ऍक्टिंग करून दाखवायची, मी ओळखलं पाहिजे. ऍक्शन. ऍक्शन नाही, तू असं बोल ना. माझं नाव काय?
हा ठीक आहे. गणपतीच्या बायकोचं नाव काय असं? ओके चलो एक कॅन्सल. ठीक आहे आता नको बोलू प्लीज. मला कळलं. हा तुझा फेवरेट ब्लॅक कलर? ब्लॅक कलर जी आपल्याकडे आता आली आहे न्यू मध्ये. गाडी, कार, नाव? वेरणा. ओके वेरणा. गुड गुड गुड. 1 पॉइंट रुपेशला. 1 पॉइंट गौरीला. सॉरी. आपण मध्ये एक आणलेलं आपला तुझा व्हिडिओ व्हायरल झालता रे तर सोडून दिला आपण ते, माघारी दिलं दीदीला. घरी तिथं आणलं. तुझा व्हिडिओ लय पडला किती. कॅट? पांजर. ओके दोघांना एक एक 1 ऑल. खायचा असेल खायचा पदार्थ आहे असं बोल. खायचा पदार्थ आहे जो आपण मम्मीला नेतो उपवासासाठी, म्हणजे उपवास आपला असला की आपण तिच्यासाठी नेतो. मला पण एकदा बघू त्याच. ओके हा फाईन. पंढरपुरात भरपूर फेमस आहे एक दुकान त्याच्यासाठी. मस्तानी. येस गुड. चलो गौरीला 2 रुपेशला 1. माझं नाव काय आहे? रुपेश. सॉर्टेड. हे फार सोपं निघाला. ठीक आहे 2 ऑल. सोमा बाय कुछ तू बोलो. जे मला जास्त आवडतं मी सारखे तिथे स्टोरी टाकते, आणि जास्त करून तर व्हाईट कलर मध्ये आवडतं. रेड तर असतच कॉमन सगळीकडे. आपण गाडीला पण घालतो हार. त्याच्यामध्येच गुलाब. हा बरोबर बरोबर. ग्रेट. एवढं म्हणलं असतं आपण कोणाला तर देतो तिथं. असं म्हणायला पाहिजे होतं रुपेश गर्लफ्रेंडला काय देतो. बरोबर. एवढं नाही. आपण सण असल्यावर काय करतो? खायला. खायला जामन. जाम काय सण असल्या करत का? गोड असतं. नेवत दाखवायला. पुरणपोळी. येस 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 येस. आता यांचे ऑलमोस्ट सेम आहेत ना. हा तुला जास्त आवडतं ते आपण घरी तू बोलतो सारखं आणायचं, पण मी नाही चिकन. आणून देत. नाही 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 खायचं नाहीये. काळ्या तोंडाचं आहे आपल्या घरी माहिती का? चिको त्यांच्या घरी. डॉग. कुत्र. कुत्र. बरोबर. हे तुम्ही फार ओळखता एकमेकांना. आयुष्याला काय आवडते सगळ्यात जास्त? आपण मामा तिकडे गेलो बाजारात नांदतो खायला. बाजारात नसतो. जिलेबी. मामा तिकडे गेलो. तू जास्त खातोस त्याला काय म्हणलं जातं? कशाला? युट्यूब वर तुम्ही व्हिडिओ बनवता खाण्याचे. अंड्याचा व्हिडिओ म्हणजे केला आपण, डायरेक्ट ते अंड टाकलं, त्याला काय म्हणलं जातं मराठी भाषेत? जेवण. हे जरा अवघड आहे. हा म्हणजे काय कळ ना मला. असं पटपट 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 खातोस. कोंबून कोंबून खातो. असं बका बका खातो. हारला 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 हारला. हारलं काय विषय? हा आपण हे गौरीला देऊ कारण तिने पटकन परफॉर्म केलंय. हे तुला. थँक्यू. बघ ह्याच्यावरून कळतंय मी भांडण करत नाही. होय होय. आपला गेम्सची सिरीज झालेली आहे. आता आपण एक शेवटच्या महत्वाच्या गोष्टीकडे येऊ. ते म्हणजे मला असं विचारायचं की मग ह्या ज्या रील्स तुम्ही हे सगळं जे बनवता, तर मग कधी कधी असं असतं ना की आपल्याला समाधान भरपूर सारं भेटतं. मग कधी कधी असं होतं की यार आपण आज नाही रील बनवली तर मग असं अशांत फील होतं. तर मग असं अशी काय नेमकं एक इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा भरपूर सारे इन्फ्लुएन्सर्सला असं होतं की यार एखादी रील टाकली आणि व्ह्यूजच नाही आले आपल्याला ह्या रीलला, तर मग कसं वाटतं नेमकं आतून?
दुःख काय इन्फ्लुएन्सर्स असण्याचं? कारण सगळ्यांना वाटतं यार हे तर काय एवढं हे करून मोठे झाले, ते काय नुसतं मारून मोठे झालेत, पण मग त्याच्या मागचं स्ट्रगल नेमकं काय आणि कसं हे मला विचारायचं. म्हणजे आधी आम्ही व्हिडिओ काढतो ना, आमच्या व्हिडिओला व्ह्यूज व्हायरल होत नव्हते ना, म्हणजे त्याला यूज येत नव्हते, सगळे हसायचे गल्लीतले माझे म्हणजे चिडवायचे मला, चिडवायचे हा यांच्या नादी लागू नको असं तसं. आणि त्यांना अजून सुद्धा मी एवढं व्हायरल जातो ना, तरी पण त्यांना असं वाटायचं. मग एक आमच्या इथं आहे का नाही कार्यक्रम होता, गावाला गेलो होतो, मग मी पण त्यांच्यासोबत गेलतो. जेव्हा त्याने रिअल त्यांच्या डोळ्यांना बघितलं का, मला एक मिनिटाला थांबवत होते फोटो काढायला, ते वैतागले माझ्यावर. तू जा म्हणले, मास्क घालून जाऊन गाडीवर बस म्हणले, तू येऊ नको आमच्या सोबत म्हणले. असं झालं. परत ना आम्ही आता जेव्हा थांबलो हॉटेलला, तिथं पण तसंच झालं. सगळे तिथलं मालकाने ते ओळखलं, पैसे घ्या ना ते, तरी पण मी देऊन आलो त्यांना. असुद्धा म्हणलं फॅमिलीनं आपले पोरं सगळे आलो आणि म्हणलं. सुरुवातीला फार स्ट्रगल फेज असते, पण मग असं कधी होतं का व्ह्यूज नाही आले तर मग टेन्शन येतं? टेन्शन येतं योजना आली. अरे आपण एवढं मी बोलत असते जाऊ दे, एका व्हिडिओला नाही आले परत येईल नेक्स्ट व्हिडिओला, एवढं काय नको टेन्शन. आता आमची आयडी पाक मायनस मध्ये होती, पण आम्हाला माहित होतं दीदीच्या बर्थडेला माझ्या बर्थडेला प्लसला येणार आयडी, येणार म्हणली की ती आली. कारण आपल्याला एवढं म्हणजे ना अभ्यास झाला ना त्याच्यावरचा, बाबा पब्लिकला काय आवडतं, कुठल्या टाइमला कुठला व्हिडिओ सोडला पाहिजे. प्रत्येक कॉमेडी व्हिडिओ सोडून चालत नाही, इमोशनल थोडा बनवावं लागतं, असे वेगवेगळे जरा. असं काही टेन्शन येत नाही पण कधी नाही? म्हणजे मी भरपूर सारे इन्फ्लुएन्सर्स बघितले की ज्यांना फार डिप्रेशन टेन्शन यायला लागतं, पण असं काही नाहीये. काय नाही, पॉझिटिव्ह टेन्शन आलं की वेगळं असते. ओके, चालेल. तर आपण आपल्या पॉडकास्टच्या एंड कडे येऊयात. मला खरंच खूप छान वाटतंय तुम्हाला दोघांनाही भेटून, तुमची जर्नी ऐकून. खरं तर तुम्ही फार लहान वयात, म्हणजे मी बघितलं आता बर्थडे तुमच्या दोघांच्या, तुम्ही खरंच लहान आहात, पण एवढं सगळं छान उभं करणं, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करताय तुम्ही, तुमची स्वप्न पूर्ण करताय, आणि दोघंही फार प्रेमळ आहेत. म्हणजे मी भरपूर इन्फ्लुएन्सर्स बघितले जे असतात की चल जाणं देत, आणि मी पुण्यात खूप सारे बघते अशी लोक जी खरंच अशी आहेत, पण खूप जेन्युअन आहेत आणि खूप जेन्युअन कॉन्टेंट बनवता तुम्ही की सगळ्या लोकांना तो आवडतो. आणि मी परत एकदा बोलले की हसवणं खूप अवघड असतं, आणि तुम्ही म्हणजे ते आमच्या घरामध्ये होतं दररोज, ते त्याच्यावरच व्हिडिओ काढतात. आमच्या घरात दररोज कंटिन्यू भांडण असते. कशावर पण आयडिया असं नाही की बोललं ना काहीतरी आपण त्याच्यावरती आयडिया काढायची, व्हिडिओ बनवायची. आणि प्रत्येक मिनिटाला भांडण, घरात थांबले की भांडण. मी घरात थांबायचं बंद केलेलं आहे करून, कशावरनं पण भांडण, कशावरनं पण नाही. आणि अजून एक असतं, भरपूर साऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सचा असा मुद्दा असतो की ते कॉन्टेंटला खूप कमी असते त्या लोकांना, की अरे बापरे एक टाकली मग पुढे काय, कॉन्टेंट अजून काय. पण आय डोंट थिंक सो तुम्हाला काही कॉन्टेंटची कमी आहे, कारण ते दोघंही असे जेन्युअनली खरंच खूप फनी आहेत, आणि ते जसे आता आहेत तसेच तुम्ही रील्स मध्ये आहात. म्हणजे मला असं नाही वाटलं की काही तुमच्या दोघांमध्ये फरक आहे. असं वाटलं आता थोड्या वेळाने रुपेश काही बोलला की गौरी जोरात ठेवून देईल त्याला, तसं असं काही नाही. पण हा दादा तुमचा कॅमेरा हँडल करतो ना? नाही, दीदी करते. दीदी करते? अरे बापरे. बोलायचं एक तरी, हा, ह्याच्यामध्ये जास्त आम्ही क्रिएटर आहे, फक्त आम्ही व्हिडिओ काढतो, पण ह्याच्या पडद्यामागे जी स्ट्रगल करते ती जास्त करून तर माझी मोठी बहीण, आणि तिच्यापेक्षा जास्त तरी 2 नंबरची सिस्टर. तिच्यामुळे सगळं तरी चालू आहे, नाहीतर आम्ही कुठंच नसतो आता. अरे ग्रेट. आणि सगळेच माझे फ्रेंड आहेत ना रुपयाचे, ते माझे सगळे भाऊ, त्याच्यामुळे त्यांचं पण जास्त सोबत आहे. नाही, खरंच खूप ग्रेट. मग अजून तुला जर असं श्रेय द्यायचं असेल की इथपर्यंत पोहोचलो, तर मग दीदीला का अजून कोणी आहे की ज्यांचा खरंच? दीदीच, तिच्यामुळे एवढ्या वरती आलो ना. नाही, मी आता मध्ये मी भेटायला आलते तेव्हा पण रुपेश चल दीदी उठ ना, दीदी वर बस ना, दीदी बोल. त्यामुळे त्याचं खरंच त्याच्या तिन्ही बहिणींवर खूप प्रेम आहे, आणि ते दिसून येतं. आणि स्ट्रगल काय एका दिवसात किंवा एका वर्षामध्ये होत नाही, जास्त करून तर 2-3 वर्ष तरी लागले. आम्ही तर म्हणजे आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली ना, दीड वर्ष आमचे 7,000 फॉलोअर्स होते. 7,000 म्हणजे आम्हाला कोणी करतच नव्हतं की तुम्ही व्हिडिओ काढताय, हसू दे ना सगळे. जेव्हा आमचा एक व्हिडिओ व्हायरल केला ना, आम्ही तिथनं थांबलोच नाही. कॉमेडी कंटेंट, कॉमेडीच काढले तिथनं, विषयच नाही. तिथे एक निश सापडली का? पहिला जो व्हायरल गेला 7,000 नंतर अगोदर कळतच नव्हतं की आपण काय करायला पाहिजे, पण एक व्हिडिओ जेव्हा व्हायरलला गेला कळलं आपण कॉमेडी कंटेंट काढू. आधी पण कॉमेडी होता, पण बरोबर एका वर्षात 2 मिलियन फॉलोअर झाले एका वर्षात. इकडे तिकडे पण नाही, फक्त 4-5 दिवसाचा फरक आहे. पण तुम्ही किती वर्षापासून करताय? लॉकडाऊन पासून. 2019 पासून सुरुवात, आणि आता 1.3 मिलियन पूर्ण झाले. जे नवीन इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांना असं वाटतं की काही नाही रील बनवू, टाकू, पण जर त्यांना चालू करायचं असं, तर मग त्यांना काय सल्ले द्याल?
त्यांना जर चालू करायचं असेल त्यांनी जास्त करून कंटेंट एक तो एक ठेवला पाहिजे किंवा थोडासा डिफरंट केलं तरी चालेल. आशा नाही सोडली पाहिजे प्रत्येक गोष्टी. दिवसाला 2 व्हिडिओ सोडायला, 2-3 सोडायचे. जेवढं काही नवीन करता येईल ते केलं पाहिजे, मग सक्सेस आहे. लोकांना असं वाटतं की एक 15 मिनिटाची 30 मिनिटाची रील असते बहुधा, पण मग त्याच्या मागचे एफर्ट्स किती असतात. कसं आहे माहितीये का, आता आपण बघतोय वेब सिरीज अर्ध्या तास असते, पण ते शूट करायला 2-3 दिवस लागतात, ती एडिट करायला 2-3 दिवस लागतात. म्हणजे आठवड्यात तर ती वेब सिरीज बनवून काढायला. पण जास्त एडिटला एडिटिंगला आपण कसं करतो, आपण कुठला अँगल घेतलाय बाबा, या अँगलनं क्लिअर दिसतंय का, नाहीतर अँगलनं डार्क, या अँगलनं गडक, हे सगळं मिक्स होतं ना, मग ते बरोबर दिसताना सगळं काळजी 30 घ्यायला लागते. सेकंदाचा व्हिडिओ असतो आमचा इंस्टाग्रामचा, पण तो कधी एका मिनिटात पण होतो आणि कधी पण त्याला 3-4 रिटेक घ्यावं लागतं. पण युट्यूबचे व्हिडिओ काढायला अवघड आहे. काढणं पण आणि edit एडिटिंग करणं. सगळ्यात महत्वाची, एडिटिंग वर सगळं असते. मी भरपूर बघते, पण मला ते पण व्हिडिओ जेन्युइन वाटतात तुमचे, की युट्यूबला तुम्ही जे बनवता ना बरेच काही. मी मॅगी वाला बघितला ऍक्च्युली तुमचा व्हिडिओ, तर खूप जेन्युइन आहे की असे सगळे जसे घरात वागतात तसेच आहेत. पण मग ह्या युट्यूबच्या व्हिडिओच्या आयडिया कोणाच्या असतात. मोठ्या दिदीच असते, सगळे तिचीच आयडिया असतात. आम्ही नुसतं ऍक्टिंग करायचे आणि माझं तर तेवढंच. प्लीज एकदा मोठ्या ताईला येऊ देत यार इथे. हा ताई, त्या दोघांनी तुझं भरपूर कौतुक केलेलं आहे. आणि ते म्हणतात ना की किंग मेकर फार महत्वाचा असतो. म्हणजे पडद्यावर आपण सगळे छान दिसतोय, पण पडद्या मागे आपल्यावर काम करणारी, आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांचं खरंच खूप कौतुक असतं. तर तुला कसं वाटतं आता. काय नाही, मला खूप भारी वाटतं, पण ते एवढंच की ते ऐकत नाही. जरा थोडं ऐकल्यावर समाधान असतं. काय ऐकत नाही सगळं. प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं खरं. आपण एखादी गोष्ट चांगली सांगतो ना त्याला, पण त्याला ऐकायचं नसतं, ते त्याच्या स्वतःच्या मनाचं करायचं असतं. मग ती बोलते अरे काहीतरी ऐकत जा, एवढंच फक्त चालू असतं घरात. हे मग अजून रुपेशनी जर ऐकलं तर लवकर आपले भरपूर काही काही होणार आहे. झालं असतं आणि तोच ऐकत नाही. झालं असतं पण. आणि मला अजून एक मेजर क्वेश्चन विचारायचं आहे की हा खूप मोठा सडन परिस्थिती मधला एक चेंज आहे, तर त्याच्या आधीचे तुमचे नातेवाईक आणि आत्ताचे तुमचे नातेवाईक या विषयावर मला खरंच बोलायला आवडेल. कारण मी पण बघितलं की जेव्हा तुम्ही खूप चांगल्या स्टेजवर असताना तर सगळी लोक फार हांजी करतात, तुमच्या मागे मागे फिरतात, पण जेव्हा आपली वेळ नसते तेव्हा मात्र मग आपण साईड रोल असतो. साईड रोल काय, आपण एकदमच बाजूला असतो. तर मग हा काय असा फरक जाणवतो का. नातेवाईक आधी पण होते, पण जास्त करून कसं आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवायचो ना, मग लोक कशी म्हणायचे काय होत नसतं काय नसतं, आणि तेव्हा घरातल्याला पण जरा वाटायचं की काय तर करते तू, लोक बाहेर नावं ठेवते, म्हणजे ते बाहेर असतात त्यांना नावं ठेवते असं वाटायचं. पण जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा म्हणजे आता म्हणजे ती ज्या दृष्टीनं बघते, म्हणजे असं वाटतं की ती सक्सेस, आपलं सक्सेस त्यांना हे होतं. म्हणजे नाही सांगते. मी हे समजू शकते. मी घरी येऊन गेले आणि त्याच्यानंतर मी पप्पांना म्हणलं की यार ही पोरं फार कष्ट करतायत, म्हणजे यांनी खूप मोठं काहीतरी उभा केलंय. आणि गौरी तुला काय बोलायचं तू रडतेस. बोलायचं असं काही नाही, पण त्यांना वाटतं अजून सुद्धा काही असे लोक आहेत की त्यांना असं वाटतं की नाही रे बाबा हे काहीतरी करते, जाऊ दे सोडा, यांना 2 पैसे भेटतात म्हणून हे करतात. पण जेव्हा ते माणसं येतात आपल्याला भेटायला तेव्हा मला खूप प्राऊड फील होतं. जाऊ दे रे, ह्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं, आपल्यावर प्रेम करणारे एवढी मोठी माणसं आहेत, ह्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं ना, आपलं आहे ते कंटिन्यू ठेवायचं. मी एक गोष्ट सांगेन की भरपूर लोकांना वाटतं काय ते रील्स बनवतात, काय ते हेच करतात. मी जर तुम्हाला सगळ्यांना जर आज छोटी गोष्ट नाही, तुम्हाला जर वर्णाची किंमत सगळ्याजण एकदा गुगल करा, आणि त्याच्यापेक्षा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजून केलेल्या नाहीयेत. सो नावं ठेवणाऱ्यांना एवढंच सांगायचं की खरंच लोक मोठी होतात. त्यांना वाटतं की कष्ट केलं तरच पैसे येतात वगैरे, पण हे पण कष्ट करणं जास्तच कष्ट आहे. मला हे कष्ट करणे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला आवडतंय म्हणून आपण करतोय. हे काही पैसे कमवण्यासाठी ऑफकोर्स, आणि आलेच पाहिजेत पैसे. जर आपल्याला आवडते तेच काम कष्ट आहे म्हटल्यानंतर आम्ही अशीच 3-4 वर्ष घालवलेत, तेव्हा कोणी विचारत होतं का पैसे मिळतात काही मिळतात का. जेव्हा मी मोबाईल घेतला होता का तर पप्पाला सगळे खोळत होते
कशाला मोबाईल घेऊन दिला एवढा मोठा. बोलत होते मला पप्पा 2-3 वर्ष टोमणं मारत होते मोबाईल बद्दल सारखं. अजून काहीतरी घेऊन द्या, अजून 40,000 रुपये घेऊन द्या, अजून 2 लाख जास्त रुपये घेऊन करून द्या. तर हिलाच बोलले, कारण हिची आयडिया होती की आपण मोबाईल घ्यायचा. कारण दुसरा मोबाईल जो आहे माझ्याकडे, मी त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवत होतो, पण तेवढे क्लिअर नव्हते दिसत. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं आयफोन घ्यायचा आणि डायरेक्ट आम्ही कॅशच घेतला. रोकच डायरेक्ट. मग पप्पा ओरडत होते खूप कशाला घ्यायचा, पण आता पण त्यांना वाटतं जाऊ दे, त्याच्यापेक्षा डबल पैसे कमवतोय आता, विषय संपला. पप्पांचं कधी मग जेव्हा फेमस झालं तेव्हा पप्पांचं थोडं मत बदललं का? तसं नाही, आमचं म्हणजे फुलाचं दुकान आहे ना, मग तिथून सारखं म्हणायचं तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसताय कसं काय. मग पप्पा म्हणायचे ना माझा मुलगा आहे असं तसं, मग त्यांना सारखं सगळे विचारत होते. खूप कष्ट, पप्पांनी तर खूप कष्ट केले माझ्या, खूप जास्त. नाही तू खरंच रडू नको, कारण जेवढे पप्पांनी कष्ट केलेत त्याची एवढी छान छान फळं आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खरंच खूप अगं रडू नको. आणि अजूनही म्हणजे खूप लोक बोलतात, मी हे समजू शकते, पण त्यांना हे खूप चांगलं उत्तर आहे जे दिलंय. आणि सगळ्यांनाच इव्हन स्ट्रगल भयंकर गेलाय तुमचा, कारण आता आपल्याला सगळ्यांना फक्त ते 1.3 मिलियन दिसतात कदाचित, पण त्याच्या मागचे कष्ट तरी तुम्ही अजून एवढं खुलून बोलत नाही आहात. पण त्याच्या मागचे म्हणजे अगदी एक आयफोन घेण्यापासून ते मग रील्स बनवणं, मग छोट्या गोष्टी करणं, भरपूर लोकांचं ऐकणं. लोकांचं कसं होतं आमचं चालत नाहीये ना, मग आम्ही समोरच्याला बोलणं काय वाईट आहे, कारण प्रत्येकाला असं वाटतं आपण कुठेतरी दिसावं. खरंच ग्रेट. मला तुमच्या सगळ्यांचाच खूप खूप अभिमान आहे. ताई आता तू नॉर्मल झाली अशी तू बोलू शकतेस, आपण तुझ्याकडे येऊया. काय नाही, आता एकच स्वप्न आहे, घर तेवढं बांधायचं आहे, मम्मीचं तेवढं एक लास्ट स्वप्न आहे तिचं, ते पूर्ण करायचंय आणि तुम्ही सगळे खुश आहात. आणि ते आणि अजून एक गोष्ट, इंस्टाग्राम जेन्युअनली पैसे देत नाही तुम्हाला, बाकी जे येतं त्याच्यातून पैसे भेटतात. बाकी युट्यूब देतं, पण ते पण फार कमी असतात कम्पेअर टू बाकीच्या देशांमध्ये जेवढे दिले जातात. सो प्लीज अप्रिशिएट करणं जास्त गरजेचं आहे. खूप खूप कष्ट करून आता इथे पोहोचलेलो, आणि घराचं स्वप्न काय, आता मोठा बंगला विंगला होणार आहे पंढरपुरात लवकरच, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. 2 वर्षात 2 वर्षात मी म्हणते 1 वर्षात होऊन जाईल. आता पुढच्या वर्षी बिग बॉस मध्ये जायचं, त्यामुळे ह्या वर्षी बांधकाम काढल्याशिवाय राहत नाही आपलं. पुढच्या वर्षी घर कम्प्लीट झालं, प्लीज मला बोलवायला. तर 100% बोलू. 100% मी येणार नाही, तर मला कळलं की. तर ह्या नोटवर आपण ह्या पॉडकास्टला एंड करूयात. मला एवढं सांगायचं की खूप स्ट्रगल मधून ही सुरुवात झाली. आपण आज ज्यांना बघतो आपल्याला असं वाटतं की काय करतायत हे ते, पण प्रत्येकाची एक स्ट्रगल जर्नी आहे. तिने आता काकांचं जसं सांगितलं तसं त्याच्यातून बाहेर येऊन एवढं सगळं करणं, एवढं अचीव्ह करणं, आणि एवढं अचीव्ह केल्यावर सुद्धा, एवढं सगळं असताना सुद्धा ते खूप डाऊन टू अर्थ आहेत, जेन्युअन आहेत, जसे आहेत तसे आहेत. ह्याला खूप मोठं म्हणजे तुमचे मम्मी पप्पांना खरंच खूप कौतुक त्यांचं, कारण एवढी जेन्युअन तुम्ही तिघही आहात. त्यामुळे आपण आता इथे थांबूयात. थँक्यू, धन्यवाद. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.